अनेकांनी मला दाखवलेलं गाजर चुकून वृंदाच्या हाताला लागलं. बायकोकडून सोडण्याची प्रेरणा घेऊन गाजर सोडलं आणि एक तुकडा तोडून अगदी सहजगत्या वृंदाच्या स्वाधीन केला. वृंदाने तो साभार परत केला. मी प्रचंड बुचकळ्यात पडलो. माझ्यावर गरजून गाजर हलवून त्याच्या गरजेचा गजर केला. गाजर हलवा करण्यासाठी गाजर आला नव्हे तर गाजराचा किस करावा लागला. पण हल्ली सगळेच आळशी झाल्यामुळे गाजर न किसताच गाजराचा हलवा करतात. असाच आळस करायचं मी पण उत्साहाने ठरवलं. कुकर घ्या लवकर, तूप घाला चमचा भर. माझ्या आर्थिक कुवतीनुसार मी 6 काजू आणि 8 बदाम भाजून घेतले. सनस्क्रीन न लावल्यामुळे काजू टॅन झाले, ते वाटीत काढून घेतले. नंतर भरभर तूप घेऊन चरचर चिरलेलं गाजर झरझर कुकर मध्ये घालून चरचर हलवून घेतले. त्यानंतर गाजराला 21 रुपयांचा दुधाचा अभिषेक केला. गाजर तुकड्यांचे संबंध घट्ट व्हावे म्हणून मिल्क मेडचा वापर केला. मिल्क मेडमुळे घरातली आणि शरीरातली साखर साबूत राहते. अबे ढक्कन असा बऱ्याचदा माझा उल्लेख झाल्यामुळे ढक्कन मी चटकन लावून घेतलं. गुलीगत बुकीट टिंगुळ म्हणत सुका मेवा भुगा मेवा केला. वेल दोड्याला वेल दवडा म्हणत बत्त्यांनी शाबासकी दिली. दूध गाजर मिल्क मेडच्या युतीतून दूध बाहेर पडले आणि हायकमांडचा ओरडा बसलेल्या भीतीने मी दुःखी झालो. विरोधी पक्षाने डबे वाजवून आनंद साजरा केला. तोवर मी माझी केलेली पापं धुवायला लागलो. त्यामुळे एक संवैधानिक चेतावणी, असले साहसी खेळ तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा. स्वच्छता केली नसती तर माझी जी अवस्था झाली असती ती मी गाजराची केली. आर्थिक क्रंच विसरून हलव्यात क्रंच यावं म्हणून त्यात सुका मेवा घातला आणि तो ढवळून घेतला. बोल हलके हलके असं म्हणत गाजर हलवा बोल मध्ये काढून घेतला. 1 चमचा स्वतः चाखून तो चविष्ट झाल्याचा अभिनय केला. मोनिकाने माझ्यापेक्षा भारी अभिनय केला, पण त्यासाठी तिने 300 रुपये घेतले. अभिनयात कच्ची असल्यामुळे वृंदाने कच्चं गाजरच खाल्लं. त्यामुळे हलव्याच्या उत्तम रेसिपीसाठी मधुराज रेसिपी बघा.